आपण पाहत आहात आदर्श भारत न्यूज 24। सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत माळेगाव येथे ट्रक आणि ऑटो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ऑटो चालकाच्या जागीच मृत्यू झाली। घटना शनिवार 14 मार्चला घडली। या अपघातामुळे काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। अपघातामुळे गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। मृतक इंद्रजित नाथोजी निकोशे वय 51 वर्षे, राहणार माळेगाव, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर येथे रहिवासी आहे। अपघात एवढा भीषण होता की ऑटो हा अक्षरशः चकनाचूर झाला। ऑटो नागपूरच्या दिशेने जात होता तर ट्रक हा सावनेरच्या दिशेने येत होता। माळेगाव परिसरात दोन्ही वाहनांची आमनासमोर जोरदार धडक झाली आणि या अपघातात ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मात्र महामार्ग पोलीस उशिराने पोहोचल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। हितज्योती आधार फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने ऑटो चालकाला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले। अपघातानंतर सावनेर पोलीस आणि हितज्योती आधार फाउंडेशन यांच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। या प्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेत माळेगाव गावावर दुःखाचे डोंगर कोसळले असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। या घटनेच्या स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला। या ठिकाणी पुलाचे काम अनेक दिवसापासून रखडलेले आहे, त्यामुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला। प्रशासनाने तात्काळ पुलाचे काम पूर्ण करावे अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड तसेच गावकऱ्यांनी केली। या घटनेची माहिती मिळताच सावनेरचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख घटनास्थळी दाखल झाले। उड्डाणपुलाचे काम जानेवारी अखेरीस पूर्ण करायचे होते, मात्र विलंब झाला। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराला लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम करण्याबाबत सूचना देण्यात येईल। मृतकांच्या कुटुंबियांना नियमानुसार मोबदला देण्यात येणार असल्याचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले। आदर्श भारत न्यूज 24 करिता किशोर गणवे, सावनेर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज 24। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।